नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत. मागील ट्विस्टमध्ये आपण बघितलं की कलाला आर्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असतं. घरातले सर्वजण तिच्या विरोधात असतात, तरीसुद्धा सर्वांच्या विरोधात जाऊन अद्वैतने कलाला सपोर्ट केलेला असतो आणि कलाच्या ॲडमिशन फॉर्मवर सही केलेली असते. कलाला सुद्धा विश्वास बसत नसतो की चक्क चांदेकर माझ्या फॉर्मवर सही करतोय आणि तेही घरच्यांच्या विरोधात जाऊन. परंतु अद्वैतने सर्वांच्या विरोधात जाऊन कलाला सपोर्ट केलेला असतं, कारण त्याला वाटत असतं मनापासून की कलाने पुढे शिकावं. जर तिच्यामध्ये टॅलेंट आहे तर तिने त्याचा उपयोग केला पाहिजे आणि त्यासाठी अद्वैतने कलाचं ॲडमिशन करून दिलेलं असतं. यासाठी त्याला आबांच्या आणि सरोजच्या विरोधात सुद्धा जावं लागतं. अद्वैतने आबांचा आणि सरोजचा शब्द न पाळल्यामुळे आबा आणि सरोज मात्र अद्वैतसोबत बोलतही नाही. परंतु कला आबा आणि सरोजला सांगत असते की जरी मी आर्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं असेल तरी सुनेची प्रत्येक जबाबदारी मी व्यवस्थितपणे पार पाडेल. मी तुम्हाला बोलण्याची एक संधीसुद्धा देणार नाही. जेव्हा अद्वैत आणि कला रूममध्ये येतात तेव्हा अद्वैत कलाला म्हणत असतो की कला, मी सगळ्यांच्या विरोधात जाऊन तुझ्या ॲडमिशन फॉर्मवर सह्या तर केलाय, परंतु एका गोष्टीचं तू मला प्रॉमिस कर की तू मला घरच्यांसमोर तोंडावर पाडणार नाहीस. तू सुनेचे सगळे कर्तव्य पार पाडशील आणि तू आर्ट कॉलेजसुद्धा तुझं कंप्लीट करशील. तर कला अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, तू माझ्यावर एवढा मोठा विश्वास टाकलाय तर तुझा हा विश्वास मी कधीच मोडीस आणणार नाही. कला म्हणते की मी तुला वचन देते की मी माझ्या दोन्हीही जबाबदाऱ्या नीट पार पाडेल. दुसऱ्या दिवशी कलाची एंट्रन्स एक्झाम असते, म्हणजे त्या एक्झामवरून ठरणार असतं की कलाचं ॲडमिशन होणार आहे की नाही होणार. आणि त्याच दिवशी बिझनेस क्लायंट हे लंचसाठी घरी येणार असतात. अद्वैत कलाला सांगतो की हे बघ कला, बिझनेस क्लायंट हे दुपारी घरी येणार आहेत, त्यामुळे तुला दुपारी घरी असणं खूप गरजेचं आहे, कारण तू माझी बायको आहे आणि ते माझ्या बायकोबद्दल मला विचारणारच आहे. तू तिथे हजर असणं खूप महत्त्वाचं आहे. कला म्हणते की अद्वैत, तू काळजी करू नकोस, मी दुपारी व्यवस्थित येईल. ते क्लायंट किती वाजता येणार आहे तेव्हा अद्वैत सांगतो की ते दुपारी 2 वाजता तरी येणार आहे. कला म्हणते की अरे मग ठीक आहे ना, तशी पण माझी एक्झाम 11 ते 1 वाजेपर्यंत आहे, मग मी तसंही 2 वाजेपर्यंत घरी पोहोचून जाईल. अद्वैत म्हणतो की ठीक आहे. आता कला तिची एंट्रन्स एक्झाम देण्यासाठी कॉलेजमध्ये गेलेली असते आणि त्यासाठी तिला काही ड्रॉइंग काढाव्या लागणार असतात. कलाची एक्झाम सुरू असते, ती तिचं ड्रॉइंग करत असते. तिचं ड्रॉइंग कम्प्लीटच झालेलं असतं, परंतु तिला घरी लवकर जायचं असतं आणि त्याच गडबडीमध्ये रंगाचा पूर्ण एक डब्बा कलाच्या हातून चुकून आता त्या पेंटिंगवर पडतो आणि कलाने जी मेहनत केलेली असते, जी पेंटिंग बनवलेली असते, ती सगळी पेंटिंग आता खराब झालेली असते. कला पुन्हा सरांकडनं एक कॅनव्हास घेते आणि पुन्हा त्यावर आता तिचं पेंटिंग सुरू करते. अर्ध्या तासात कशीबशी तिने तिची एक्झाम पूर्ण केलेली असते. कलाचे हात वगैरे सगळे भरलेले असतात, कारण तिने पेंटिंग केलेली असते. सगळे हात, कपडे रंगाने भरलेले असतात. त्यामुळे कलाला वॉशरूममध्ये जायचं असतं. कला वॉशरूममध्ये जाते, परंतु वॉशरूमचा दरवाजासुद्धा बंद होतो, त्यामुळे कलाला लवकर बाहेर निघता येत नाही. कशीबशी आता कला तिथूनही बाहेर पडलेली असते आणि जेव्हा ती रिक्षाने चाललेली असते तेव्हा रिक्षासुद्धा मध्येच बंद पडते, त्यामुळे तिला घरी लवकर पोहोचता येत नाही. कला आता केव्हाचीच तिथे वाट बघत बसलेली असते, जेणेकरून कोणीतरी येईल आणि कोणाच्या तरी गाडीवर बसून आता ती घरी पोहोचू शकेल. कला गाड्यांची वाट बघत असते, तर इकडे क्लायंट हे घरी आलेले असतात. आबाग आणि घरातले सर्वजण त्यांची चांगलीच खातिरदारी करतात. कला घरामध्ये नसते, त्यामुळे घरच्यांच्या पुढे पुढे करण्यासाठी रोहिणी आता मुद्दाम नैनाला सांगते की हे बघ नैना, कला आता घरामध्ये नाही आहे, त्यामुळे आता घरच्यांच्या नजरेत तू कसं महान बनायचं हे तू ठरव. घरचं सगळं अगदी व्यवस्थित झालं पाहिजे, सगळ्यांनी तुझं नाव काढलं पाहिजे, असंच तुला आता इथे वागायचं आहे. तेव्हा नैना म्हणते की मम्मा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी अगदी व्यवस्थित करणार सगळं. नैना आता मुद्दाम आलेल्या क्लायंटच्या पुढे पुढे करत असते. अद्वैत तर कलाचीच वाट बघत असतो, कारण कलाने सांगितलेलं असतं की 2 वाजता ती घरी येणार आहे, परंतु 2 वाजून गेलेले असतात आणि अजूनही कला घरी आलेली नसते. अद्वैत कलाची सारखीच वाट बघत असतो आणि नैना मात्र घरच्यांसमोर चांगलं इम्प्रेशन पाडण्यासाठी प्रयत्न करत असते. इकडे कलाला एका मुलीची गाडी भेटते. एक मुलगी स्कूटीवरनं चाललेली असते आणि आता कला तिची मदत घेते आणि तिच्या स्कूटीवर बसून आता ती चांदेकर मेन्शनमध्ये आलेली असते. कलाचा अवतार सगळा खराब असतो. कलाच्या गालावर कलर लागलेला असतो, त्यानंतर कपडेसुद्धा खराब झालेले असतात आणि अशा या अवतारात कला आता घरी आलेली असते आणि गुपचूप ती वरती जाण्याचा प्रयत्न करत असते. परंतु त्याचवेळी रोहिणी कलाला बघते आणि रोहिणी म्हणते की अगं कला, तू आत्ताशी आली का? रोहिणीने हे मुद्दाम केलेलं असतं, त्यामुळे कलाला आता सर्वांसमोर यावं लागतं. सर्वजण कलाचा तो अवतार बघून खूपच चिडलेले असतात, कारण क्लायंटसमोर कला अशी उभी असते, त्यामुळे क्लायंट विचारत असतात की ही कोण मुलगी आहे.
नैना क्लायंटच्या पुढे पुढे करत असते, त्यामुळे आत्तापर्यंत क्लायंट असं समजत असतात की नैना हीच अद्वैतची बायको आहे. परंतु अद्वैत नव्यानेच कलाची ओळख करून देतो आणि सांगतो की ही माझी बायको आहे. हे ऐकून क्लायंटला धक्का बसतो. क्लायंट म्हणतो की आम्ही आत्तापर्यंत हेच समजत होतो की नैना तुमची बायको आहे आणि तुमची ही बायको अशी आहे. पण खरं सांगू का अद्वैत चांदेकर, तुम्हाला ही कला अजिबात शोभत नाही. एकदा तुम्ही तिचा अवतार तर बघा. तुम्ही एवढे मोठे बिझनेसमॅन आहात आणि तुम्ही बायको अशी का बरं केली? मला तुमचा स्टँडर्ड बघून असं वाटलं होतं की नैना तुमची बायको असेल, परंतु नैना तर तुमची बायको नाही आहे. तेव्हा अद्वैत सांगतो की नैना माझी नाही तर राहुलची बायको आहे. आणि त्यामध्ये एक क्लायंट असतो, त्याला संपूर्ण स्टोरी माहीत असते आणि दुसरा क्लायंटला तो सांगत असतो की अरे, जेव्हा अद्वैतचं आणि नैनाचं लग्न होणार होतं तेव्हा ही नैना लग्नातून पळून गेली होती आणि तिच्या जागी ही कला उभी राहिली होती. आता घरातले सगळे विषय हे क्लायंट लोक डिस्कस करत असतात, त्यामुळे अद्वैतला खूप राग येत असतो आणि त्यातल्या त्यात त्यांनी कलाचाही अपमान केलेला असतो, त्यामुळे त्याला ते अजिबात आवडलेलं नसतं. क्लायंट आता अद्वैतला बोलतो की अद्वैत, तुझी तर खूप मज्जा आहे. म्हणजे तुझ्याकडे 2 बायका आहे, एक लग्नाआधीची बायको आणि एक लग्नानंतरची बायको. क्लायंटचा हा शब्द ऐकून आता अद्वैतला खूप राग येतो आणि अद्वैत आता त्या क्लायंटला तिथेच मारायला सुरुवात करतो. अद्वैतने त्या क्लायंटला बेदम मारलेलं असतं. घरातले सर्वजण अद्वैतला थांबवत असतात, परंतु अद्वैत खूप चिडलेला असतो. त्यानंतर ते क्लायंट तिथून निघून गेलेले असतात. रूममध्ये येऊन कला अद्वैतला सॉरी म्हणत असते, परंतु अद्वैत म्हणत असतो की कला, तू माझा एकदाही विचार केला नाही. मी तुझ्यावर एवढा विश्वास टाकला, तुला ॲडमिशन फॉर्मवर सह्या करून दिल्या, परंतु तू काय केलंस? तू सगळ्यांसमोर माझा अपमान केलास. तू का परत आली नाही? कला त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते की अद्वैत, अरे खूप प्रॉब्लेम आले त्यामुळे मला येताच आलं नाही. परंतु अद्वैत मात्र कलाचे प्रॉब्लेम समजूनच घेत नाही आणि खाली आल्यावर आता नैना कलाला बदनाम करण्याचा एकही चान्स सोडत नाही आणि आबांना ती सांगत असते की बघा ना आबा, आता तुमच्या सगळ्यांच्या विरोधात जाऊन अद्वैतने तिला एवढं कॉलेजमध्ये ॲडमिशन करून दिलं, पण तिने काय केलं? ती तर म्हटली होती ना की सुनेच्या सगळ्या जबाबदाऱ्या ती पार पाडणार, मग ती आज लवकर का नाही आली? आणि मला बघितलं ना, मी माझी सगळी कामं व्यवस्थित केली. चांदेकरांना जशी सून हवी होती अगदी मी तशीच आहे. क्लायंटला चहा पाण्याचं बघितलं, क्लायंटच्या जेवणाचं बघितलं आणि ही कला आली तर आली, एवढ्या खराब कपड्यांमध्ये आली, सगळी आपली इज्जत धुळीला मिळवून टाकली. बरं, तिला यायचं होतं लेट तर चांगलं तरी यायचं ना. आता त्या क्लायंटसमोर आपल्या चांदेकरांचं काय इम्प्रेशन पडलं असेल? आबा कलावर चिडत असतात आणि म्हणत असतात की कला, तुला असं नव्हतं करायला पाहिजे. नैना कलाला नको नको ते बोलत असते, त्यामुळे अद्वैतला ते अजिबात सहन होत नसतं आणि मग अद्वैत आता कलाची बाजू घेऊन नैनाला बोलत असतो की नैना, तिला काहीतरी प्रॉब्लेम होता, ती येण्याचा प्रयत्न करत होती, परंतु तिला जमलं नाही आणि हे होणं स्वाभाविक आहे. असं थोडी आहे की तिने घड्याळाच्या काट्यावरच चालायला पाहिजे. आता ती कॉलेजला गेली होती, झाला असेल तिकडं उशीर आणि त्यात एवढं इश्यू करण्याची काय गरज आहे? अद्वैतने नैनाला फटकारलेलं असतं. अद्वैत कलावर रागवलेला असतो, तरीसुद्धा घरच्यांसमोर अद्वैतने कलाची बाजू घेतलेली असते, त्यामुळे कलाच्या मनात आता अद्वैतसाठी एक वेगळीच जागा निर्माण झालेली असते. तर मित्रांनो, असेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे ट्विस्ट एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.